आणि आता इतरही टॉप 9 बातम्या बघूयात। अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। या निर्णयामुळे आयोगाला अर्ध न्यायिक स्वरूपाचे अधिकार मिळणार। तक्रारींचा निपटारा जलद गतीने यामुळे शक्य। नीट परीक्षेमध्ये वेळ कमी मिळाल्याबद्दल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल। नागपूर खंडपीठाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावली। 16 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश। परीक्षा केंद्रांवरील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना 20 मिनिटे कमी मिळाली। यूपीएससीच्या नागरी पूर्व परीक्षा 2026 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार। यूपीएससीच्या परीक्षेसाठी उमेदवारांना 26 जूनपर्यंत अर्ज करता येणार। नागपूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये 1300 पदे रिक्त। नागपूरकरांच्या आरोग्याकडे मनपाचं दुर्लक्ष। 293 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभागाची यंत्रणा या ठिकाणी नजर ठेवून। यवतमाळमध्ये उमरखेड शहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित। छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह नागरिकांना नाहक त्रास। संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला कार्यालयात बंद केलं। मुंबईतील 100 मीटर तीव्र वळणाचा केबल स्टेड पूल 10 ते 15 दिवसात खुला होणार। पश्चिम आणि पूर्व उपनगरांची कनेक्टिव्हिटी यामुळे गतिमान होणार। रिक्षातनं अंमली पदार्थांची वाहतूक। 22 ग्राम एमडींसह रिक्षावाला अटकेत। अब्दुल शेख असं अटकेतील रिक्षा चालकाचं नाव। कल्याण परिमंडळ 3 आणि टिळकनगर पोलिसांची कारवाई। शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळानं खरेदी केलेल्या भाताचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी चिंतेत। पावसामुळे शेतकऱ्यांची भात पीक खरेदीला लगबग सुरू, तर 3 महिने उलटून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात भात खरेदीचे पैसे पडले नाहीत। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये राजू बोंद्रे युवा फाउंडेशनकडून 500 झाडांची लागवड। वटपौर्णिमेनिमित्त 500 झाडांची लागवड करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वडाची पूजा।